जबरदस्तीचे लग्न भाग 23. बरं मंगलाबाई, आता मी निघतो. मोनिका वाट पाहत असेल घरी, विलासराव म्हणाले. मंगलाबाई म्हणाली, अरे दादा, आता शिस्त निघलास ना, थांब ना थोडा वेळ. विलासराव म्हणाले, अगं थांबलो असतो मंगलाबाई, पण पावसा पाण्याचे दिवस आहेत. लवकर निघालं तर बरं राहील ना, आधीच जायला वेळ लागतो. मंगलाबाई म्हणाली, बरं जशी तुझी मर्जी, पण पुढच्या वेळेस येशील तेव्हा वहिनीला घेऊन येशीला, तेवढीच नंदिनीशी आणि तिची भेटही होईल. विलासराव म्हणाले, हो नक्की आणेल. माझ्यापेक्षा तीच उत्सुक होती इथं यायला. पूनमला आलेल्या सणांसाठी समजावणार होती ती तुला, पण श्रेयामुळं जमलंच नाही तिला यायला. मंगलाबाई म्हणाली, विलासदादा, तुला मी सांगितलं ना, मला पूनमचं लग्न सध्याच नाही करायचं म्हणून. विलासराव म्हणाले, पण मंगलाबाई, स्थळ खरंच चांगलं आहे. राज का एवढा विचार करत आहे काय माहिती, पण तू तर एकदा विचार करून पहा ना. मंगलाबाई म्हणाले, दादा आता तो विषय सोड ना तू. आधी आम्हाला पूनमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, त्याशिवाय तिच्या लग्नाचा विषयही नको. तुला माहीत आहे ना रे, राजने एकदा निर्णय घेतला तर घेतला, आता तो बदलणार नाही आहे. त्याच्या पुढं माझंही काही चालत नाही दादा. विलासराव म्हणाले, बरं आता पुढं मीही काय बोलू शकतो तुला. चल निघतो आता. ते थोडंफार बोलून सर्वांचा निरोप घेऊन निघून गेले. थोड्या वेळाने राधेश्यामरावही निघणारच होते. मंगलाबाईने वेळ पाहून त्यांची माफीही मागितली. राधेश्यामरावांनी त्या गोष्टीला जास्त न लांबवता माफ केले असले तरी ते मंगलाबाईंशी फार काही बोललेच नाही. मंगलाबाई त्यांच्याशी बोलताना अवघडलेल्यासारखं वाटत असल्याने त्याही त्यांच्याशी काही बोलल्याच नाही. राधेश्यामराव निघणारच होते. नंदिनी त्यांच्या जवळ येऊन पुन्हा एकदा त्यांच्या मिठीत शिरली. राधेश्यामराव म्हणाले, काळजी घे नंदिनी, येतो आता मी. नंदिनी म्हणाले, पोचल्यावर कॉल करा मला. राधेश्यामराव म्हणाले, हो आठवणीने करेल बेटा. राधेश्यामराव हसत बोलले. नंदिनी म्हणाले, मेडिसिन वेळेवर घेत जा. मला आता मेडिसिनविषयी तुमची कंप्लेंट नको यायला. राधेश्यामराव म्हणाले, अगं घेतो मी वेळेवर मेडिसिन, हवं तर प्रवणला विचार तू. नंदिनी म्हणाले, माहीत आहे मला किती वेळेवर घेता ते. प्लीज बाबा, एवढा हलगर्जीपणा करू नका तब्येतीच्या बाबतीत. राधेश्यामराव म्हणाले, कळले मला नंदिनी, मी घेईन मेडिसिन रेग्युलर वेळेवर. ठीक आहे, निघू का मी आता. नंदिनी म्हणाली, बरं या आणि काळजी घ्या स्वतःची. तूही काळजी घे हा पवन, क्लास मिस करू नकोस बाळा. आता लवकरच ॲडमिशन सुरू होतील, लक्ष दे. नंदिनी असे खूप सारे इंस्ट्रक्शन देत होती. सागर म्हणाला, वहिनीश्री तू काळजी नको ना करूस, तू हुशार आहे, होईल त्याची ॲडमिशन. पवन म्हणाला, हो ना दीदी, आता लहान आहे का मी एवढे सांगायला. नंदिनी म्हणाले, मोठाही कुठं झालास तू, अजून केस कापायचं कळत नाही तुला. हे कसे कापलेत केस तू पवन. पवन म्हणाला, दीदी फॅशन आहे ही, आजकाल असेच केस कापतात. नंदिनी म्हणाली, मला शिकू नकोस फॅशन वगैरे. पुढच्या वेळेस नीट केस दिसायलाच हवे तुझे, नाहीतर मीच कात्रीने कापून टाकेल. पवन म्हणाला, दीदी मी नाही कापणार. किती पैसे देऊन हे कट केली मी. पवन बारीक तोंड करत बोलत होता. ती बोलतच होती की राज म्हणाला, नंदिनी काय जाताना त्याला एक एक इंटरटेशन देत बसलीस तू. छान दिसते ती, कट त्याला. उगाच का कट करायला बोलत आहेस तू. राधेश्यामराव म्हणाले, नंदिनी वेळ होईल आम्हाला जायला, निघतो आता आम्ही. तू काळजी घे स्वतःची. राधेश्यामरावांनी त्यांचा निरोप घेतला. जाताना नंदिनीने आणि राजनेही त्यांना जोडीने नमस्कार केला. हळूहळू सर्व पाहुणे मंडळी गेलेली होती. कार्यक्रम छान पार पडलेला होता. झाला बाई पूजेचा कार्यक्रम. किती गोंधळ असते ना कार्यक्रम म्हणजे. पूनम संप्यावर रेटत बोलत होती. सागर म्हणाला, ए पुणे उठ, मला बसू दे, जा पाणी आण माझ्यासाठी. पूनम म्हणाले, सागर मी पण थकलेले आहे, दिसते ना रे तुला. जा किचनमध्ये आणि स्वतः पाणी घे ना, मी नाही आणणार. सागर म्हणाला, तशीही तू काही कामाची नाही आहेस. माझी प्राणप्रिय मातोश्री, थोडा चहा कर ना माझ्यासाठी. मंगलाबाई म्हणाली, आता थोड्या वेळापूर्वी तर चहा घेतलास ना तू सागर, किती वेळा चहा घेणार आहेस. आता काही चहा वगैरे मिळणार नाही तुला. सागर म्हणाला,
थोड्या वेळापूर्वीच कुठे तब्बल 1.5 तास झाला मी चहा घेऊन. एवढे काम केलेत मी आतापर्यंत, तर त्या चहाचं पचनही झालं असेल माझ्या पोटात. मंगलाबाई म्हणाली, ते काहीही असो, तुला चहा मिळणार नाही. सागर म्हणाला, नको करूस ना, माझी सीते समान वहिनीश्री करेल चहा. करशील ना ग वहिनी? मंगलाबाई म्हणाली, मुळीच नाही. याला बिलकुल चहा करून द्यायचा नाही नंदनी तू, नाहीतर मी तुझा चहा बंद करेल घ्यायचा. नंदनी म्हणाली, सॉरी सागर, आता मी चहा देऊ शकत नाही, नाहीतर मलाही आईच्या हातचा चहाला मुकावं लागेल. नंदनी हसत बोलत होती. सागर म्हणाला, हे भगवंत, यह कैसा घोर अन्याय है मुझ पर. इस नादान बालक को एक कप चाह के लिए तरसा रहे हे लोग. लिया जाएगा, इसका भी बदला लिया जाएगा. राज म्हणाला, कशाचा बदला घेणार आहेस तू सागर? राज तिथे त्याच्या जवळ येत बोलत होता. राज म्हणाला, कशाचा नाही दादाश्री, मी तर अभ्यासाविषयी बोलत होतो. आता जायला हवे ना मला हॉस्टेलमध्ये, तेच सांगत होतो यांना. राज म्हणाला, आज तर अभ्यासही केला नाहीस ना तू? तुला मी बोललो होतो ना, कामे राहू दे, आधी अभ्यास कर म्हणून. सागर म्हणाला, दादाश्री, घरी पूजा आणि मी एकटा तिकडं रूममध्ये बसून अभ्यास करू का? कसे वाटले असते ते? माझं जाऊ द्या, मी करेलही अभ्यास, पण इथे तुम्हाला माझी किती कमी जाणवली असते ना. माझं मी हँडल केलं असतं, पण मी असताना तुम्हा सर्वांना झालेला त्रास मला बघवला गेला नसता ना, म्हणून मी तुम्हाला मदत करायला ठरवलं होतं. तसंही दादा, मी सांगितलं ना, माझा अभ्यास झालेला आहे म्हणून. ते मला फक्त रिव्हिजन करायची गरज आहे आता. राज म्हणाला, सागर, मला तुझे मार्क्स कमी दिसले ना, तर मी तुला सोडणार नाही, त्यामुळे नीट अभ्यास कर, समजलं ना? सागर म्हणाला, हो दादा, मी नीटच करतो अभ्यास. सागर बारीक तोंड करून बोलत होता. त्याच्यावर अभ्यासाबाबतीतील कोणीही विश्वास का ठेवत नव्हते हेच त्याला कळत नव्हतं. थोडाफार गप्पा मारून सर्व आपापल्या कामी लागले आणि मेन म्हणजे आपला सागर बाबूही अभ्यासाला लागलेला होता. त्याने जणू चांगले मार्क्स आणायचे व्रतच पकडलेले होते. नंदनीने त्याला थोड्या वेळाने दूध आणून दिले. संध्याकाळी वेगळा स्वयंपाक बनवण्याची गरज नसल्याने आणि सर्व घरी असल्याने लवकरच रात्रीचे जेवणही उरकले होते. राज म्हणाला, शिवम, मला फसवू नकोस आता. मी उद्या ऑफिसला येतोय ना, तेव्हा पाहूया आपण. बॉस काहीही करणार नाही, काळजी करू नकोस तू. शिवम म्हणाला, पण ती फाईल मिळणार ना राज? खूप टेन्शन येतं रे मला. जर फाईल मिळाली नाही ना, तर बॉस माझी नोकरी तर घालवेलच, पण भविष्यात माझं कधी लग्नही होऊ देणार नाही. राज म्हणाला, शिवम, यात लग्न कुठून आलंय? शिवम म्हणाला, अरे, नोकरीच नसली तर कोणता बाप त्याची मुलगी माझ्यासारख्या बेरोजगार मुलाला देईल? राज म्हणाला, शुभम, माझ्या डोक्याचं दही करू नकोस. मी सांगितलं ना, फाईल मिळेल म्हणून. ऑफिसमध्ये कुठेतरी असेलच, उद्या शोधू आपण. शुभम म्हणाला, बरं, आता तू बोलतच आहेस तर ठीक आहे. राजने त्याच्याशी बोलून फोन कटच केला आणि वळणारच होता की नंदनीने अचानक येऊन त्याला करकचून मिठी मारली. ती पूर्णपणे त्याच्यावर झुकलेली होती. तिच्या अशा अचानक येऊन मिठी मारण्याने त्याला त्याचा तोल जाऊन दोघेही खाली पडणारच होते, पण त्याने लगेच स्वतःला सावरून घेतलं. नंदनी म्हणाली, थँक्यू सो मच राज. राज म्हणाला, थँक्यू सो मच कशासाठी? राजने गालात हसत तिच्या भोवती हात घट्ट करून विचारलेच. नंदनी म्हणाली, तुला माहीत आहे ना कशासाठी ते म्हणून? राज म्हणाला, नाही, मला नाही माहिती. तू कशासाठी थँक्यू सो मच बोलत आहेस ते? नंदनी म्हणाली, तू घरी गेला होतास ना बाबांना पूजेसाठी बोलवायला. राज म्हणाला, पण त्यासाठी फक्त थँक्यू, बाकी काहीच नाही मिळणार का मला? राज मुश्किलपणे तिच्या उघड्या पाठींवरून खाली हळूवार बोट फिरवत बोलत होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे न उठले तर नवलच झालं. तिच्या गालावर गुलाबांची झालर बसायला वेळ लागला नाही. त्याचा कल तिला लक्षात आला होता. नंदनी म्हणाली, नाही, बाकी काही नाही मिळणार, फक्त थँक्यू सो मच. नंदनी त्याच्या छातीतील चेहरा घुसडत बोलत होती. राज म्हणाला, त्यासाठी थँक्यू बोलायची गरज नाही आहे ना नंदनी? माझीही कोणीतरी आहेत ना ते, त्यांनी यावं असं मलाही मनापासून वाटत होतं ना, फक्त तुझ्यासाठीच नाही तर माझ्यासाठीही. नंदनी म्हणाली,
तरीही थँक्यू. नंदिनी त्याला अजूनच घट्ट बिलगत म्हणत होती. राज म्हणाला, त्यासाठी मला थँक्यू नको. हां, तुला द्यायचं असेल तर मला तू दुसरं काहीतरी देऊ शकतेस. नंदिनी म्हणाले, दुसरं काय देऊ तुला? नंदिनीने चेहरावर करत विचारलेच. राज म्हणाला, आता तेही तुला सांगायला हवेच का नंदिनी? राज तिच्या ओठांवर हळूवार अंगठ्याने रब करत बोलत होता. नंदिनी म्हणाली, बाकी काहीच नाही मिळणार, सांगितलं ना तुला. नंदिनी त्याचा हात बाजूला करत बोलत होती. राज म्हणाला, राहू दे मग, मला तुझं थँक्यू पण नको हा. राज तिला मिठीतून बाजूला करत लडक्या आणत बोलत होता आणि झोपण्यासाठी बेडवर नीट करू लागला होता. नंदिनी म्हणाली, ठीक आहे, देते मी, पण छोटासा. राज म्हणाला, छोटासा? त्यातही छोटा मोठा प्रकार असतो का? राज वळून म्हणाला. राज. नंदिनी चेहऱ्यांवर रागीट भाव आणत राज म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मनाने, तुला हवा तसा दे, तरीही मी पूर्णपणे तुझंच आहे ना. राज गालातील मुश्किलपणा लपवून तिच्या जवळ जात नंदिनी म्हणाली, राज, असं चिडू नकोस ना, नाहीतर मी देणार नाही. राज म्हणाला, आता यात काय चिडवलं मी? राज एकदम तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. नंदिनी म्हणाली, तुझे डोळे बंद कर. राज म्हणाला, डोळे कशाला बंद करायला हवे? मागे केले होते तेव्हा तू पडून गेली होतीस. आता मी डोळे बंद करून तसाच मूर्खपणा करणार नाही. पुन्हा तू मला चकमा देऊन पडून जाशील. नंदिनी म्हणाली, यावेळेस नाही जाणार. राज, खरंच? प्लीज कर ना डोळे बंद. राज म्हणाला, बरं, पण पडून गेलीस तर बघा, मी त्याच्या दुप्पट बदला घेईल नंतर. नंदिनी म्हणाली, कळलं मला, नाही जाणार पडून मी. नंदिनी तसे राजने मग डोळे बंद केले. नंदिनी टाक उंचावून त्याच्या ओठांजवळ ओठ नेत होती. राजही तिच्या नाजूक ओठांच्या स्पर्शांसाठी तरसलेला होता. तिचे ओठ त्याच्या ओठांच्या खूप जवळ आलेले होते. तिने ते आणखीन जवळ नेत हलकेसे त्यांच्या ओठांवर ओठ टेकवले आणि बाजूला होणार तोच त्याने तिच्या कमरेत आणि केसात हात घट्ट करून तिला आणखीन जवळ खेचले आणि तिला किस करू लागला. ती तर त्याच्या अशा अचानक क्रियेने बावरलीच होती, पण थोड्या वेळाने तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. खूप वेळ ओठ ओठांशी बोलत होते. त्यांचे ओठ तिच्या ओठांवरून तिच्या गळ्यांवर, उघड्या खांद्यांवर स्वतःची मोहर उमटत होते. सकाळी रोजची गडबड सुरूच होती. नंदिनी रूममध्ये आरशासमोर आली. हो गॉड, हे काय झालं? आता कशी लपू मी याला? नंदिनी गळ्याच्या खाली पडलेल्या लव बाईटला पाहत बोलत होती. आज एखादा ड्रेसच घालावा लागेल. विचार करतच तिने कपाटातून एक ड्रेस काढला. नंदिनी देवपूजा करून किचनमध्ये आली. नंदिनी म्हणाली, आई, काय बनवायचं आहे नाश्त्याला? सांगा, मी बनवते. मंगलाबाई म्हणाले, अगं, मी बनवलं सगळं, तू फक्त राज आला की त्याला देशील. मला आज लवकर जायचं आहे मेसवर. नंदिनी म्हणाली, आई, तुम्ही आता हे मेसचं काम सोडून द्या. आता मी आहे ना, राज पण आहे ना, आपल्याला पुरे होतं एवढं. नंदिनी किचनमधील भांडी आवरत बोलत होती. मंगलाबाई म्हणाली, अगं, घरी बसूनही काय करू मी? मला करमणार नाही घरी. आणि तुझा पगार बाबांसाठी खर्च करत जा. नंदिनी, त्यांचाही दवाखाना चालू आहे ना. राज म्हणाला, आई, नाश्ता दे मला. राजची डायनिंग टेबलवरून हाक आली. मंगलाबाई म्हणाले, जा नाश्ता नेऊन दे त्याला, आज लवकर जायचं म्हणे ऑफिसला. मंगलाबाई नंदिनीने राजला नाश्ता नेऊन दिला आणि राहिलेलं बाकी घरचं काम आवरायला लागले. पूजा होऊन 3-4 दिवस झाले होते. सागर एक्झाममुळे हॉस्टेलला निघून गेलेला होता. पूनमचाही रिझल्ट लागून काही दिवस कॉलेज सुरू होणार होतं. पूनम आणि अमिता आणि विक्की कॅफेमध्ये बसलेले होते. पूनम म्हणाली, मला खूप भीती वाटते अमिता. चांगले मार्क्स पडतील ना गं मला? विक्की म्हणाला, घ्या, इकडे आमचे पास व्हायचे वांदे आहेत आणि हिला चांगल्या मार्क्स पडलंय. अगं पूनम, निदान तू तरी पास होशील, पण माझी आणि अमिताची तर पास व्हायची गॅरंटी पण नाही आहे. अमिता म्हणाली, विक्या, मला काय तुझ्या सोबत जोडत आहेस? मी पास होईलच, तू तुझं बघ. अमिता. विक्की म्हणाला, अगं, इतका अर्धा पेपर मी तुझ्या पेपरावरूनच पाहून लिहिला म्हणून बोलत आहे मी. माझ्या मनाने लिहिला असता तर थोडीफार पास व्हायची गॅरंटी असती, पण तुझं म्हणजे? अमिता म्हणाली,
अगं कशाला बघितलास? मी तुला बोललो नव्हतो. माझा पेपर पाहून लिही म्हणून ते. अमिता रागाने लालबुंद होत म्हणत होती. पूनम म्हणाली, अमिता, विक्की, काय चाललंय तुमचं? इथे आपण भेटण्यासाठी आलोत ना, तेही एवढ्या दिवसाने भेटतोय ना. निदान आज तरी भांडण करू नका ना तुम्ही. अमिता म्हणाली, बघ ते याला सांग ना, ह्याच मला उगाच चिडवत आहे आणि कशाला राग आणतोय मला काय माहिती. मी काय रागाचंच बोलते का? जे खरं आहे ते सांगितलं ना मी. विक्की हे बघ. पूनम म्हणाले, विक्की गप्प बस ना, आता किती दिवसांनी भेटतोय ना, जरा चांगल्या गप्पा गोष्टी करायच्या सोडून भांडत काय बसलात तुम्ही. विक्की म्हणाला, पूनम मी भांडत कुठं आहे, मी तर फक्त तिला. तो बोलतच होता की. अमिता म्हणाली, विक्की गप्प बस. प्रिया आणि अमिता सोबतच. सुमित्राने मोठ्या मुश्किलीने अमितचा शोध अखेर लावलाच होता. राधेश्यामरावांच्या मोबाईलमध्ये असणारा त्यांचा फोटो आणि क्लासी लुक सोबत त्यांच्या पाठीमागे असणारा बंगलो पाहून तर तो त्यांच्या नजरेतच बसला. विद्यांचं लग्न करायचं तर त्याच्याशीच, असा जणू मनात निर्धारच केला होता. त्यांनी विद्या म्हणाली, मम्मी मला आत्ताशी लग्न नाही करायचं. सुमित्रा बोलली, गप्प बस मूर्ख. मुलगा बघ किती छान आहे. अगं पैशात लोटशील ग तू. वर फॉरेनला राहायला मिळेल ते वेगळंच. अगं असं स्थळ आणि असा मुलगा कंदील घेऊन जरी शोधला ना तू, तरी मिळणार नाही तुला. ती नंदनी तर मूर्खच आहे, म्हणून तिने त्या भिकारड्या घरांसाठी आणि मुलांसाठी यांच्यासारख्या हिऱ्याला नकार दिलाय. बरंच झालं, रस्त्यातील रोडा बाजूला करायच्या आधीच बाजूला झाला म्हणायचा. सुमित्राबाई तिला मोबाईलमधील अमीरचा फोटो दाखवत बोलत होती. विद्या म्हणाली, वाव, किती हँडसम आहे ना हा. तू याच्याशी लग्नात म्हणत होतीस का? विद्या मोबाईल हाती पकडत त्याचा फोटो पाहत बोलत होती. सुमित्रा म्हणाली, नाहीतर काय. विद्या म्हणाली, मग फोटो दाखवायचा ना मम्मी आधी. मी तर याच्याशीच लग्न करायला एका पायावर तयार आहे. मम्मी कसला भारी दिसतोय ना हा. आणि हा मागचा त्याचा बंगलो आहे का? सुमित्रा म्हणाली, हो ग मग. विद्या म्हणाली, किती छान आहे ना घर या त्यांचं. मम्मी मी लग्न करेल तर यांच्याशीच. मला जाम आवडला हा. विद्या एक्साइटमेंटमध्ये होत बोलत होती. पण मम्मी तो माझ्याशी लग्न करेल का ग? त्याचं तर त्या अवदसा नंदनीवर प्रेम आहे ना. सुमित्राबाई म्हणाली, करेल करेल, नक्कीच करेल. असा कसा नाही करणार तो? तू काय त्या नंदनीपेक्षा कमी सुंदर आहेस की काय? ती आवडली म्हणजे तूही आवडशील नाही त्याला म्हणून. आपण करू काहीतरी. फक्त तुझ्या पप्पाला यातलं काहीही कळू देऊ नकोस. कळालं ना? विद्या म्हणाली, ठीक आहे, पण तो तर इथे नाही ना मम्मी. पप्पा बोलले होते तो लंडनमध्ये रिटर्न गेलाय ते. सुमित्राबाई म्हणाली, तू इथे नाही तर काय झालं? त्यांचे वडील तर आहेत ना इथे. सुमित्राबाई ओठ रुंडावत बोलत होत्या. नंदनी नुसताच कॉलेजमधून आली होती. मंगलाबाईने गप्पा मारतच तिला चहा करून दिला. मंगलाबाई म्हणाली, नंदनी, तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे ग आता? औषध गोळ्या व्यवस्थित चालू आहे ना त्यांच्या? नंदनी म्हणाली, हो आई, आता मेडिसिन वेळेवर घेत आहे म्हणे आणि तब्येतही तशी बरीच आहे म्हणा. पण तुम्ही का विचारताय? मंगलाबाई म्हणाले, अगं आपल्या बाजूला सिंधेताही नाहीत का? तिला निघालं म्हणे हृदयाला ब्लॉकेज. काय असतं ते ग? नंदनी म्हणाली, आई ब्लॉकेज? मंगलाबाई म्हणाले, हा तेच ते ब्लॉक निघालं म्हणे. आता ऑपरेशन करायचं सांगितलं त्या डॉक्टरांनी. आणि देवा किती तो खर्च सांगितला ऑपरेशनचा, त्या सांगत होत्या. त्यावरून मला आठवलं तुझ्या बाबांनाही असंच काहीतरी आहे ना, म्हणून तुला विचारावं म्हणून वाटलं. तुझ्या बाबांचं जास्त गंभीर तर नाही ना? म्हणजे ऑपरेशन वगैरे करायची गरज नाही ना बाळा? नंदनी म्हणाले, नाही आई, त्यांचं एवढं सिरियस नाही आहे. त्यांचं मेडिसिनने नीट होऊ शकतं. हां, फक्त त्यांच्यासाठी त्यांना मेडिसिन नीट वेळेवर घ्यावा लागेल. मंगलाबाई म्हणाली, बरं बाई, देव पावला की ऑपरेशन नाही करायची गरज पडली. नाहीतर खर्चाचं राहू दे, पण या वयात किती तो त्रास झिवायला. नंदनी म्हणाली, हो पण ते त्यांना कळायला हवं ना आई. मेडिसिन घ्यायला तर भारी कंटाळा करतात ते. मी होते तेव्हा मागे लागून लागून मेडिसिन देत होते त्यांना आणि आता पवनलाही मागे लागून लागून मेडिसिन घ्यावे लागतात. नंदनी वैतागून सांगत होती. मंगलाबाई म्हणाले,
सारख्या गोळ्या खायचा कंटाळा येतो ग नंदनी. मलाही खाव्या लागतात वाटत नाही, पण राज त्या गोळ्या संपल्या की नाही म्हणून नेहमी तपासतो, म्हणून खाव्या लागतात. नंदनी म्हणाली, तुमच्या पायांचा त्रास कमी झाला नाही का आता आई? अजून दुखतोय का तुमचे गुडघे? मंगलाबाई म्हणाली, नाही ग, कधी कधी दुखतात फक्त. खूप चालणं वगैरे झालं ना तर. आता वयानुसार हा त्रास होणारच ना ग. नंदनी म्हणाली, एवढंही तुमचं वय नाही आई गुडघे दुखायला. आपण एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला जायचं का आई? पुढं त्रास वाढायला नको आणखीन म्हणून. नंदनी काळजीने बोलत होती. मंगलाबाई म्हणाले, अगं ठीक आहे नंदनी, एवढा त्रास एवढ्याने काही होत नाही बाळा. आणि राज मला घेऊन गेला होता एका चांगल्या दवाखान्यात. पुन्हा पुन्हा दवाखान्यात खर्च नको ग. नंदनी म्हणाले, खर्चांचा प्रश्न कुठे येतो आई? तब्येतीवर एवढा खर्च तर आपण करू शकतो ना. आपण एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला गेलो तर तुमचे गुडघे पूर्णपणे बरेही होईल कदाचित. मंगलाबाई म्हणाली, नको नंदनी, मी सांगितलं ना, मला नाही करायचा कुठलाही दवाखाना. आधीच खूप दवाखाने करून बसली आहे मी. आता आणखीन त्यातच खर्च नको. आता मला फक्त माझ्या नातीनं किंवा नातवाचं तोंड दाखव एकदाचं. त्यांना मांडीवर भरभरून खेळावं म्हणजे जीवन सार्थकी लागलं माझं. मंगलाबाई गालात हसत बोलत होत्या. आणि इकडे चहा पिणाऱ्या नंदनीला ठसकाच लागला. मंगलाबाई म्हणाली, अगं नंदनी जरा हळू पी. नंदनी म्हणाली, हो. नंदनी ठसक्यातही कशी तरी गालांवर आलेली लाजेची झालर लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण ती गोऱ्या गालांवर पसरलेली टवटवीत गुलाबांची बाग मंगलाबाईला दिसणार नाही असं होईल का? मंगलाबाई म्हणाली, ग नंदनी, एवढ्या लाजायचं काय ग त्याच्यात? प्रत्येक जोडप्याला कधी ना कधी मुलाबाळांचा विचार करावाच लागतो. आणि तुमचंही आता सगळं सुरळीत सुरू आहे ना, म्हणून बोलत आहे. बाकी तुमची मर्जी. मी काय तुम्हाला बाकी सासवांसारखी जबरदस्ती करणार नाही. मंगलाबाई गालात हसत बोलत होत्या. नंदनी म्हणाली, आई मी आले, माझा मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे. नंदनी तिथून लवकर सटकण्याच्या दृष्टिकोनातून बोलत होती आणि तिथून लवकरच छूमंतरही झाली. मंगलाबाई म्हणाली, अगं नंदनी एकतर. मंगलाबाई इकडं बोलतच होत्या की, पण त्यांचं काही ऐकायला ती तेथे थांबायलीच कुठं होती. शुभम म्हणाला, थँक्यू गॉड राज, फाईल मिळाली. नाहीतर टकल्याने मला नोकरीवरून तर काढलंच असतं बाबा. बरं, सर्व लेडीज स्टॉप समोर माझ्या इज्जतीचा कचरा केला असता ती वेगळीच गोष्ट. शुभम आणि राज ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसलेले होते. राज म्हणाला, ऑफिसमध्येच हरवल्यावर मिळणारच होती ना. शुभम म्हणाला, पण मी इथे शोधले होते राज, तेव्हा खरंच नव्हती ती इथे. राज म्हणाला, अच्छा, आता काय मग वरून टपक का ती तेथे? शुभम म्हणाला, आपण 3 दिवस झाले शोधत होतो राज, तेव्हा का मिळाली नाही? राज म्हणाला, कारण तू येथे शोधली कुठं होतीस? एवढी महत्वाची फाईल असं वेड्यांसारखं मागच्या वर्षांच्या फाईलांच्या सेक्शनमध्ये कोण टाकत असतं? शुभम म्हणाला, मी खरंच सांगतोय राज, मी येथे टाकलीच नव्हती. राज म्हणाला, मग ती इथे कशी मिळाली? शुभम म्हणाला, मलाही तेच कळत नाही की ती फाईल येथे कशी मिळाली. शुभम विचार करत बोलत होता. राज म्हणाला, आता जास्त विचार करत बसू नको. तूच ठेवली असेल घाई गडबडीमध्ये. तसंही आता ॲडिस्ट जवळ आलंय डिपार्टमेंटचं. सर्व फाईल व्यवस्थित लावताना झाली असेल इकडं तिकडे. शुभम म्हणाला, होऊ शकतं. शुभम नेहमी मग तो विषय जास्त ताणलाच नाही. संध्याकाळी राज घरी आल्यावर रात्रीचं जेवण वगैरे आटोपलं. नंदनी भांडी आवरून रूममध्ये आली तर राज सागरशी फोनवर बोलत होता. राज म्हणाला, असा कसा बरा गेला सागर? अभ्यास तर खूप झाला म्हणत होतास ना तू, मग आता काय झालं? त्याने पेपर पासिंग पुरता गेला म्हटल्यावर राजचा पारा चढला होता. सागर म्हणाला, मी तर मस्करी करत होतो दादाश्री, तू काय लगेच सिरियसली होतोस? माझा पेपर चांगला गेलाय खरंच. सागरला तर कुठं त्यांच्यासोबत मस्करी करायला गेलो असं झालं होतं. राज म्हणाला, सागर मी आधीच सांगितलं, मला यावेळेस तुझे कमी मार्क्स चालणार नाहीत म्हणून. ते मागच्या सेमिस्टरला तुला माफ केलं, पण आता ह्या सेमिस्टरलाही तुला कमी मार्क्स पडले तर
आता तुझं शिक्षणही बंद करून टाकेल मी. कळालं ना? सागर म्हणाला. कळलं दादाश्री. चिल. माझा खरंच पेपर चांगला गेलाय. तू काळजी करू नकोस ना. राज म्हणाला. सागर तो बोलतच होता की नंदनी त्याच्या हातातून फोन घेतला. राज म्हणाला. नंदनी म्हणाली. हॅलो सागर, मी नंदनी बोलते. नंदनी राजकडे दुर्लक्ष करत बोलत होती. सागर म्हणाला. वहिनीश्री, तू बोलत आहेस ती तुला सांगायची गरज नाही आहे. मी तुझा आवाज कसाही ओळखतो. सागर हसत बोलत होता. त्यावर नंदनीही हसलीच. नंदनी म्हणाले. जेवण झालं का तुझं? सागर म्हणाला. हो वहिनी, सध्याच जेवण झालं माझं. नंदनी म्हणाले. बरं, पेपर छान गेला ना? सागर म्हणाला. हो, खूप छान गेला वहिनी. विनर आउट ऑफ सोडवला मी पेपर. नंदनी म्हणाले. असाच छान अभ्यास कर सागर. तुझा अभ्यास नीट होतो ना तिथे? सागर म्हणाला. हो वहिनी, अभ्यास होतो इथे. नंदनी म्हणाले. बरं, नीट काळजी घ्या स्वतःची. फक्त अभ्यास करत बसू नकोस. नीट खात पीत जा. चांगली झोप वगैरे घेऊन मगच अभ्यासाला लागत जा. सागर म्हणाला. हो वहिनी. नंदनी म्हणाली. बरं, आता ठेवते मी फोन. काळजी घे. ठीक आहे. सागर म्हणाला. हो वहिनी, तू पण काळजी घ्या स्वतःची. मातोश्रीला जरा काळजी घ्यायला सांग. सतत इथे तिथे फिरत असते ती. पाय दुखतात तरी कळत नाही काही. नंदनी म्हणाली. सागर, तू इथली काळजी करू नकोस. फक्त तुझ्या अभ्यासांवर कॉन्सन्ट्रेशन कर. नंदनीने त्यांच्याशी थोडंफार बोलून फोन ठेवला. राज म्हणाला. नंदनी, मी बोलत होतो ना त्यांच्याशी. फोन का खेचून घेतलास? आतापर्यंत त्याचे भाषण ऐकणारा राज बोलला. नंदनी म्हणाली. असं बोलतात का रे राज? पेपर चांगला जाऊ अथवा न जाऊ, तू अशा प्रकारे बोलशील तर त्याचं पुढच्या पेपरला मन लागेल का? त्याचा पुढचाही पेपर नीट जाणार नाही मग. किती उत्सुकतेने तुला कॉल केलाय त्याने, आणि तू आहे की त्यालाच बोलत बसलास. राज म्हणाला. एवढा अभ्यास करून पेपर बरा गेला म्हटल्यावर पूजा करायला हवी का मग त्याची? नंदनी म्हणाले. पूजा कशाला करायला हवी? फक्त नीट बोलला तरी होतं. राज म्हणाला. मी नीटच बोलत होतो ना नंदनी. नंदनी म्हणाली. याला नीट बोलणं म्हणतात का? राज म्हणाला. जाऊ दे, तुझ्याशी वाद घालणे म्हणजे दगडांवर डोकं आपटण्यासारखंच आहे. कितीही आपटलं तरी आपलं डोकं फुटेलच. तो पुटपुटत बेडवर पडत होता. नंदनी म्हणाली. काय बोललास तू? नंदनी त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत होती. राज म्हणाला. झोपायला कधी येणार विचारतोस काय? नंदनी म्हणाली. येईल थोड्या वेळात. नंदनी ड्रेसिंग टेबलजवळ जात तिचं बॉडी लोशन हाती घेत बोलत होती. सकाळी राजची रूममध्ये ऑफिसची तयारी चालू होती. तो कपाट त्याचं ब्लॅक शर्ट शोधत होता, पण खूप वेळ झाला त्याला ते मिळालंच नव्हतं. राज म्हणाला. नंदनी, माझं ब्लॅक सेट कुठं ठेवलं ग तू? त्याने रूममधूनच किचनमध्ये काम करत असणाऱ्या नंदनीला विचारलेच. नंदनी म्हणाली. तिथेच आहे राज, नीट बघा ना जरा, मिळेल तुम्हाला. राज म्हणाला. तिथे कुठं नंदनी? कुठंच मिळत नाही आहे. किती वेळ झाला शोधत आहे मी. राज वैतागत बोलत होता. एकतर त्याला आज लवकर निघायचे होते, त्यात नंदनीने त्याचा शर्ट कुठं ठेवला होता काय माहिती, मिळतच नव्हता. नंदनी म्हणाली. कपाटाच्या वरच्या साईडला बघा, तिथेच असेल. नंदनी किचनमधून बोलत होती. मंगलाबाई म्हणाली. अगं, मिळत नसेल तर शोधून दे ना नंदनी त्याला. नंदनी म्हणाली. तिथेच ठेवलंय आई, नीट बघितलं तर मिळेल ना त्याला. खूप शोधायची गरज असती तर मी शोधून दिला असता ना. नंदनी चपात्या लाटत बोलत होती. मग मंगलाबाईही काही नाही बोलल्या. राज म्हणाला. कुठं ठेवलाय काय माहिती शर्ट? 17 वेळा इकडच्या वस्तू तिकडे ठेवायची सवय पडली हिला. विचारतोय तर शोधून द्यायचं कळत नाही का हिला? एकतर उशीर होतोय. त्याचं वैतागून बडबड करणं, शर्ट शोधणं चालूच होतं. पूर्ण कपाट पालतं घातल्यावर तिच्या एका साडीच्या खाली घडी केलेलं ब्लॅक शर्ट त्याला मिळालं. त्याने ते पटकन घेतलं आणि अंगावर चढवलं. तो कपाट बंद करून वळलाच होता की त्याला कपाटाच्या खाली पडलेल्या टेबलचं एक पॅकेट दिसलं. त्यात काही टॅबलेट घेऊन खाली केलेल्या होत्या, तर काही टॅबलेट तशाच होत्या. राज म्हणाला. या टॅबलेट कोणाच्या आहेत? त्याने कपाळांवर आठाच पाडत ते उचललं. राज म्हणाल्या. या कशांच्या टॅबलेट आहे?
तो त्या टॅबलेटच्या पॅकेटमध्ये निरखून बघू लागला. डोकेदुखीच्या तर नाही ना वाटत मला. कपाटातून पडल्या म्हणजे नंदनीच्या असायलाच हव्या. पण ती तर डोकेदुखीशिवाय दुसऱ्या कोणत्या टॅबलेट ठेवत नाही आणि आता तिची तब्येतही व्यवस्थित आहे. मग या टॅबलेट तो विचारच करत होता. तो विचारच करत तिला हाका मारतच होता की त्याच्या काहीतरी लक्षात आले. त्याने मोबाईल काढून गुगलवर त्या टॅबलेटच्या पॅकेटवरील नाव सर्च करायला टाकलं. पण जसं ते नाव सर्च होऊन समोर आलं तसा त्याचा राग मस्तकातच गेला. राज म्हणाला, नंदनी. त्याने जोरांची हाक मारली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.